डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने अलिबागमध्ये होणार महापुरुषांचा विचारांचा जागर। पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांची माहिती। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अलिबागच्या वतीने जगाच्या कल्याणार्थ मानवता व समतावादी कार्यात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या महापुरुषांची तसेच महामातांचा जयंती महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्त अलिबागमध्ये महाराष्ट्रातील प्रख्यात प्रबोधनकार, व्याख्याते, संविधान अभ्यासक यांच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा जागर होणार आहे। सदर कार्यक्रम अलिबाग येथील PNP नाट्यगृह येथे रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी ठीक 10 ते सायंकाळी ठीक 4 वाजेपर्यंत आयोजित केला जाणार आहे। पहिल्या सत्रामध्ये उद्घाटनानंतर विविध क्षेत्रांमध्ये कार्य केलेल्या मान्यवरांचा, यामध्ये नारायण गायकवाड गुरुजी सामाजिक क्षेत्र, श्री नितीन राऊत अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्र, ॲडव्होकेट प्रसाद पाटील साहेब शिक्षण क्षेत्र, श्री सचिन कांबळे कला व सांस्कृतिक क्षेत्र, आयु गोपाळ कांबळे पत्रकारिता क्षेत्र आणि डॉक्टर राजेंद्र चांदोरकर वैद्यकीय क्षेत्र यांचा सत्कार केला जाणार आहे। त्यानंतर प्रमुख वक्त्यांचा विचार प्रबोधनांचा कार्यक्रम आयोजित केला आहे। यामध्ये उल्काताई महाजन सामाजिक कार्यकर्त्या, आयुराज असारोणकर प्रणेते कायद्याने वागा लोक चळवळ आणि प्राध्यापक डॉक्टर जयेश जाधव यांचा समावेश असणार आहे। दुसऱ्या सत्रामध्ये आयु सचिन कांबळे प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक आपल्या टीम बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर संगीतमय नाट्य सादर करणार आहेत। या संबंधात माहिती देण्यासाठी समितीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। यामध्ये आजच्या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अलिबागचे पदाधिकारी, यामध्ये संजय जाधव अध्यक्ष, संतोष जाधव उपाध्यक्ष, उत्तम रसाळ सचिव, विजय गायकवाड सहसचिव, प्रदीप ओहाळ खजिनदार, अंजली गायकवाड, सविता ओहाळ, प्रफुल्ल कानिटकर, मंगेश कानिटकर, नितीन गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, धरमदास डवले, पांडुरंग कदम, संतोष शिंदे, ॲडव्होकेट विशाल जाधव, जयप्रकाश पवार, मिलिंद जाधव, प्राध्यापक डॉक्टर PB आचार्य आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। रोल विश्व कल्याणाचा मध्य मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रामाई, माता भीमा यांना पंचांग प्रणाम। माझं नाव संजय जानू जाधव, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा अध्यक्ष आहे। सन 1914 रोजी हे आम्ही समिती स्थापन केली। ते स्थापन केल्यानंतर आमचा मुख्य हेतू होता का बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन बांधण्यात यावा। त्यासाठी आम्ही आटोकात प्रयत्न करीत आहोत, पण प्रयत्न करीत असताना इतर कामेही आम्ही केलेली आहेत। परंतु मीटिंगमध्ये असं ठरलं का आपण हे कामं करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महापुरुषांची आपण जयंती साजरी करूया, आणि त्यानिमित्ताने आम्ही 17/5/2026 रोजी आम्ही जयंती स्थापन करण्याचा मानस आहे। त्यासाठी आम्ही काही कार्यक्रम केलेले आहेत आणि ते कार्यक्रम आपल्याला अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेले आहेत। परंतु आंबेडकर भवन बांधताना शासनाने 28 जुलै 2021 अन्वये एक शासन निर्णय दिला आणि त्या शासन निर्णयामध्ये 15 कोटीपर्यंत सामाजिक भवनासाठी अनुदान मिळणार आहे। परंतु इथे जागेचा प्रश्न आहे। जागेच्या प्रश्नामुळे आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्यानिमित्ताने ह्या जागा मिळण्यासाठी आमचा प्रबोधन चालू आहे। तर जयंती गेली, जयंतीसाठी अलिबाग तालुक्यातील तमाम जनतेला आम्ही आवाहन केलेलं आहे का या जयंतीसाठी आणि आपली ताकद दाखवा, तरच आपल्याला स्मारकसाठी जागा मिळणार आहे असं मला वाटतं। तरी मी सर्व अलिबाग तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांना अशी विनंती करतो का आपण सर्व जयंतीसाठी इथं उपस्थित राहावे आणि आम्हाला सहकार्य करावे। पुरस्कार देखील दिले जाणार आहेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना। नेमके कोणाला ते पुरस्कार आहेत, काही नावं? ते पुरस्कार आम्ही देणार आहोत। सामाजिक क्षेत्रातून आम्ही नारायण गायकवाड गुरुजी यांना देणार आहोत। तसेच वैद्यकीय क्षेत्रातून आम्ही डॉक्टर राजेंद्र चांदोरकर यांना देणार आहोत। तसेच अंधश्रद्धा मधून आम्ही नितीन राऊत साहेब यांना देणार आहोत। सांस्कृतिक क्षेत्रामधून सचिन कांबळे यांना आम्ही देणार आहोत आणि पत्रकारसाठी आम्ही लॉर्ड बुद्धाचे
गोपाळ कांबळे यांना आम्ही पुरस्कार देणार आहोत. रोल. महापुरुषाच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व क्षेत्रातील मान्यवरांनाही पुरस्कार देणार आहोत. त्यामध्ये सामाजिक क्षेत्रातील नारायण गायकवाड गुरुजी आहेत, तसेच वैद्यकीय क्षेत्रामधून डॉक्टर राजेंद्र चांदोरकर सर आहेत, तसेच अंधश्रद्धामधून आम्ही नितीन राऊत साहेबांना दिलेलं आहे. सांस्कृतिक क्षेत्रामधून सचिन कांबळे सरांना आम्ही पुरस्कार देणार आहोत. तसेच पत्रकार क्षेत्रामधून गोपाळ कांबळे साहेबांना देणार आहोत आणि हबपमधून आम्ही अश्विनीताई भोईर, तसेच शिक्षण क्षेत्रामधून आम्ही प्रसाद पाटील यांना पुरस्कार देणार आहोत. आमचा मानस आहे की सर्व क्षेत्रामध्ये जे जे उल्लेखनीय काम करतात, जे चांगलं काम करतात त्यांना पुरस्कार देणं आमचं मानस आहे आणि त्यानिमित्त आम्ही सर्व क्षेत्रामधून हे लोक निवडलेले आहेत. रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये ज्या पद्धतीनं दरवर्षी महापुरुषांची जयंती साजरी होते, यावर्षी देखील भव्य दिव्य असा जयंती महोत्सव आहे. वैचारिक पर्वणी कशी आहे, कोणकोणते कार्यक्रम आहेत, नेमकं आयोजन बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचं काय आहे, काय नाव आपलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अलिबाग, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड ही 14 एप्रिल 2014मध्ये एक उत्तुंग विचाराने भारावले अनेक तरुण एकत्र आलेत. त्याच्यामध्ये विविध संधी अधिकारी आहेत, माजी पदाधिकारी आहेत, विविध संस्थांमध्ये काम करणारे, धार्मिक संस्थांमध्ये काम करणारे, राजकारणामध्ये काम करणारे सगळ्या संस्था एकत्र येऊन एक अलिबागसारख्या ठिकाणी भव्यदिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक भवन उभं राहावं, एक मानसध्येय उराशी बाळगून ही या संस्थेची निर्मिती झाली. आजच्या काळात 2014पासून या संस्थेने विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. हे करत असताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या चतुसूत्रीच्या आधारे संबंध महाराष्ट्रामध्ये या स्मारक समितीच्या वतीने कार्य करण्याचं आमचं प्रयोजन आहे. त्याचबरोबर अलिबागसारख्या ठिकाणी 17 मे 2026 रोजी महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न करून साजरा करून एक चांगले विचार, संविधानास अभिप्रेत असणारे विचार आणि डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे विचार या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. त्यासाठी आम्ही विविध क्षेत्रामध्ये जे काम करणारे प्रवक्ते आहेत, त्याच्यामध्ये श्रीमती उल्काताई महाजन आहेत, माननीय राज असरोणकर साहेब आहेत, त्याचप्रमाणे माननीय प्राध्यापक डॉक्टर जयेश जाधव साहेब आहेत. यांचे विचार घेऊन एक संविधानास अभिप्रेत असणारा एक सुसभ्य नागरिक तयार व्हावा, हे एक मानस ठेवून आम्ही हा काम करतो आहे. आणि मला असं वाटतं संबंध ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ही चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्याच्यासाठी सर्व समाजातील, बहुजन समाजातील लोकांचा त्याच्यामध्ये मोठा सहकार्य आहे. रोल. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. मी प्राध्यापक डॉक्टर PB आचार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अलिबागच्या वतीने जी 17 मे 2026 रोजी अलिबाग येथील PNP नाट्यगृहात महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव जे साजरा करीत आहे, त्यामधील एक कार्यकर्ता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने म्हणजेच स्थापनेपासून आतापर्यंत अनेक कार्य केलेली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव साजरा करून महापुरुषांचे विचार या भागांमध्ये जास्तीत जास्त कसे पोहोचवता येईल याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्याला माहिती आहे 1945मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धजन पंचायत समितीची स्थापना केली, त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. या दोन्ही मातृसंस्थेच्या माध्यमातून कोकणातच नव्हे तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक, सामाजिक चळवळ गतिमान झालेली आहे. ती अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने अलिबाग तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणार आहेत. त्याच्यातून अनेक प्रकारचे जे उद्देश आहेत ते उद्देश साध्य करण्याचा समितीचा मानस आहे. केवळ जयंती साजरी करणं हा जे स्मारक समितीचा उद्देश नाही, तर जयंती साजरी करणं हे एक साधन आहे ज्याच्या माध्यमातून समाजातील, बहुजन समाजातील लोक एकत्र येतील आणि विचारविनिमय होऊन शिक्षण, रोजगार, अनेक प्रकारच्या सुविधा कशा निर्माण करता येईल आणि लोकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये, विचारधारेच्या प्रवाहामध्ये कसं आणता येईल, हा याच्या मागचा उद्देश आहे. तर खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर हा केवळ जयंती उत्सव नाही आहे, तर याच्यामध्ये अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही लोक आहेत, ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे,
त्या मान्यवरांचा सत्कारसुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना सत्कारामध्ये सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे, सन्मानपत्र दिलं जाणार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तकं जी आहेत ते सुद्धा दिले जाणार आहेत. तर याच्या माध्यमातून केवळ आंबेडकरी विचार जपणाऱ्या किंवा आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या लोकांपर्यंतच पोहोचणं हा उद्देश नसून संपूर्ण बहुजन समाजाला बाबासाहेब समजून सांगणं हा सुद्धा याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून स्मारक समितीने एकूण 6 क्षेत्रामध्ये जे पुरस्कार आहेत ते घोषित केले आहेत. त्याच्यामध्ये पत्रकारिता आहेत, सामाजिक आणि आध्यात्मिक धार्मिक क्षेत्र आहेत, वैद्यकीय क्षेत्र आहे, अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्र आहे, त्यासोबतच शिक्षण क्षेत्र आहेत. अशा एकूण 6 क्षेत्रामध्ये पुरस्कार घोषित केला आहेत आणि तो दिला जाणार आहे. निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमधील जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत ते अतिशय कौतुकास पात्र आहेत. कारण अशा प्रकारचा जे काही प्रयत्न आहे तो माझ्या माहितीनुसार कदाचित त्याच्या आधी झाला असेल, पण हा मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न हा निश्चितच कौतुकास पात्र आहे. रोल. माझं नाव मंगेश गणपत कानिटकर, राहणार बेलकडे. तमाम अलिबाग तालुक्यातील बौद्ध बांधवांना माझा सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमार्फत जे आपण आता जयंती उत्सव साजरा करतो आहे 17 मे 2026 रोजी, तर त्या जयंती उत्सवासाठी आपण फक्त आणि फक्त बौद्ध समाजातून जे धम्मदान दिलं आहे त्याच लोकांकडून आपण धम्मदान घेतलेलं आहे. आपण कुठल्याही राजकीय किंवा अन्य कुठल्याही संस्थेमार्फत धम्मदान घेतलेलं नाही. तर माझं असं एक इच्छा आहे की अजूनही आपल्या समाजातील बौद्ध बांधवांनी धम्मदान देऊन आपल्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि कार्यक्रम सुंदर व्हावा, एवढंच मी माझं मत मांडतो. जय भीम.